बघा शेतकरी मित्रांनो, कर्जमाफी संदर्भातील महत्त्वाची अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी असणार आहे. कारण की अजितदादांनी भरसभेत कर्जमाफीवर 5 ते 10 मिनिट स्पष्टीकरण दिलं आहे. या स्पष्टीकरणाला अर्थ काय घ्यायचा? कर्जमाफी करणार आहे, कर्जमाफी करणार नाही, कर्जमाफी कधी करणार, याचबरोबर त्यासाठी निकष काय असणार आहे, कोण पात्र असणार आहे, याविषयी शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रचंड गोंधळ. ह्या गोंधळ जसं की अवघ्या 2 ते 3 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये नेमका दूर करूया. तर अर्थ काय होतो की तुम्हाला सांगतो, संदर्भातील महत्त्वाची अपडेट सांगतो. मित्रांनो बघा, मला जसं की कुठेतरी त्यावेळेस पत्रकार कार्यकर्त्यामध्ये शेतकरी भेटतात आणि जसं की म्हणतात, तुम्ही तुमच्या जसं की जाहीरनाम्यामध्ये कर्जमाफीचा उल्लेख केलेला होता, ती कर्जमाफी कधी करणार, असं जसं की अजितदादांना प्रश्न विचारले गेले. तर कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे. कारण की इथं कर्जमाफी संदर्भात मोठी अपडेट हे अजितदादा पवारने स्वतः सांगितलेली आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. त्यानंतर त्यांनी सांगितलं की 2017 देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना कर्जमाफी ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाखाली झाली. 2019ला महाविकास आघाडीचं सरकार असताना आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना महात्मा फुलेंच्या नावाने त्या ठिकाणी कर्जमाफी झाली. आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं की त्यानंतर जो नियम भरताना शेतकरी आहेत ते आम्हाला म्हणतो की आम्ही काय 5 ते 6 वर्षापासून कर्जमाफी हे त्यांना मिळाली, परंतु यावर्षी जे आश्वासन दिलं आणि कर्जमाफी मिळाली नाही. तर बघा, अशा प्रकारे विषय मांडला आणि तो विषय मांडल्यावर ते पुढं काय म्हणते बघा. एक वाक्य म्हणाले, ती काय असं होतं की शेतकरी मित्रांनो, माझ्या शेतकरी मित्रांनो, कुठेतरी आपल्या आर्थिक स्थिती इथं लावता येईल आणि आर्थिक स्थिती जसं की सुधारता येईल. म्हणते 3 HP, 5 HP, 5.5 HP हे पंप आहेत. तर शेती पंप वीज बिल आहे ते सरकार भरत, त्यासाठी 44 लाख शेतकरी बिल, इथं जवळपास 20,000 कोटी रुपये सरकार भरतं. त्यानंतर त्यांनी सांगितलं की 88,000 शेतकऱ्यांनी जे सोलर आणि आपले जसं की सोलर वीज म्हणते, तर सोलर वीजचं जे बिल आहे ते जसं की सबसिडी, त्यासाठी सरकार इथं जवळपास 24,000 कोटी भरते. म्हणजे की एकूण 44,000 कोटी हे शेतकऱ्यांना देतोय. आणि अजितदादांनी सांगितलं की त्यानंतर आम्ही विषय पुढे विषय घेतल्यानंतर सांगितलं की नमो शेतकरी किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकार वर्षाला 12,000 रुपये देतोय. आणि त्यानंतर म्हणाले की आम्ही शेतकऱ्याला 3 लाखापर्यंत सूट देतो. आणि जसं की ते सांगितल्यानंतर त्यांनी सांगितलं की त्या व्याजदराने त्या ठिकाणी कर्ज देतोय. आणि सगळ्यात गोष्ट म्हणजे बोलण्याजोगती शेतकरी मोठ्या प्रमाणात व्यक्त झालेले आहे. 0 व्याज असेल तर नमो शेतकरीचा हप्ता अजून पडलेला नाही. त्यानंतर जे काही सोलरवर 12 भानगडी खालीली जसं की एजंट लोक प्रचंड घेतोय, तालुक्यात जे काही घुस घेतोय, तर तशा पद्धतीने त्या शेतकऱ्यांसाठी इथं त्यांनी असा प्रश्न मांडलाय. त्यानंतर बघा, इथं बिल दाखवलं होतं. अजितदादा म्हणाले की आम्ही 5 HP, 3 HP, 5.5 HP, 4 HP अशा प्रकारे आम्ही आमदार जसं की बिल घेऊन तिथं जातोय. त्यानंतर ते बिल आम्ही जसं की क्वालिफिकेशन करतो आणि ते बिल स्वतः भरत असतो. वीज बिल माफी केलेलं आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लक्षात घ्या, इथं संपूर्ण सविस्तर माहिती सांगतो. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर आधी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, कारण की महत्त्वाचं आणि हक्काची माहिती मी तुम्हाला सांगत असतो. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाबा तुम्ही आधी. बघा, त्यानंतर बघा, इथं शेतकरी मित्रांनो कुठेतरी आर्थिक स्थिती इथं जसं की लावली पाहिजे. आणि तुम्हाला दादांनी जसं की गडवलं, म्हणजेच दादांनी सगळं सायंकाळी इथं सगळं महत्त्वाचं सांगितलं की कर्जमाफी कधी करणार आणि कर्जमाफी करणार नाही. दादा जसे की ट्रोल होती दादानंतर ही, जसं की सरकार काय म्हणतो आणि कर्जमाफी होणार तर कधी होणार. तर मग बघा, इथं कुठेतरी आपल्या आर्थिक शिस्त लावण्यासाठी इथं शिस्त म्हणजे काय की आम्ही कर्जमुक्ती करणार नाही, त्याचा स्पष्ट अर्थ असा होतो क्लिअर. हे दादांनी आता कर्जमाफी करायची नाही, सरकारला कर्जमाफी करायची नाही, हे त्यांच्या भाषामध्ये अर्थ तुम्हाला सुरुवातीला सांगितलं नाही. असा अर्थ दादांनीच प्रश्न विचारला. कार्यकर्ते, पत्रकार, शेतकरी दादा, तुम्ही जसं की जाहीरनाम्यामध्ये कर्जमाफीचा उल्लेख केला आणि त्याचं काय, आणि त्याच्यानंतर उत्तर देताना दादांनी इतके पैसे तुम्हाला दिले, पण नेमकं उत्तर देताना सांगितलं नाही की ते नेमकं म्हणजे उत्तर म्हणजे काय की कर्जमाफी सरकार करणार नाही. त्याचं मानसिकता नाही की उद्धव बाळासाहेब ठाकरे हे जसं की पहिल्याच अधिवेशनामध्ये त्यांनी त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर सही करणार. हे देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये अजितदादांनी त्यांनी जसं की आर्थिक शिस्त मोठ्या प्यारी हे जसं की त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं. बघा, दादांनी त्याच्या खात्री जसं की प्रचंड कमेंट 70,000 70,000 70,000 असं त्याच्यावर पुन्हा पाहिलेलं आहे. आणि त्यानंतर मला वाटतं की तुमचं इथं कर्जमाफी होण्यासाठी हे दादा जसं की आश्वासन देतात, म्हणजे जे काही सरळ भाषेमध्ये आपण लोकल लँग्वेजमध्ये बघायला गेलो तर ते गोल गोल फिरून आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण की कर्जमाफीचा त्यांनी यामध्ये उल्लेखच केला नाही, परंतु 100% त्यांना कर्जमाफी करावंच लागणार आहे. एक तर आश्वासन त्यांनी देवायला नको होतं आणि आश्वासन दिलं, त्यानंतर कर्जमाफी त्यांना करावंच लागणार आहे. तर अशा पद्धतीने कर्जमाफी संदर्भातील तुम्हाला काय वाटते तर ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगू शकता. आणि कर्जमाफी किती लाखापर्यंत झाली पाहिजे ते देखील तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगू शकता. तर अशा पद्धतीची माहिती होती.
तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींना, शेतकरी मित्रांना व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि असेच कामाचे व्हिडिओ जर का डेली पाहायचे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार शेतकरी मित्रांनो. तर मित्रांनो, चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.